श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. नवीन वर्षाच्या दिवशी संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. या वर्षी नवीन वर्ष गुरुवार येत आहे. 1 जानेवारी 2026 हे गुरुवारी येत आहे. म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी खूप खास असेल. या दिवशी काय करावे? नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोकांमध्ये आधीच खूप उत्साह आहे. परिणामी लोक नवीन वर्षासाठी विविध योजना आखताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या वर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवार येतो आणि हा दिवस खूप खास राहणार आहे आणि वर्षभर तुम्हाला आनंद देईल. जर तुम्ही या दिवशी काही नियमांचे पालन केले तर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी या गोष्टी केल्या पाहिजे. या वर्षीचे नवीन वर्ष गुरुवार येत आहे. 1 जानेवारी हे गुरुवारी येत आहे. गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो. गुरुशिवाय लोकांचे जीवन अंधारात बुडालेले आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीला त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते की गुरु हा सर्व राशींचा गुरु आहे आणि संपत्ती, सौभाग्य, आनंदी जीवनासाठी लोकांनी त्यांच्या गुरूंची पूजा केली पाहिजे. 2025 मध्ये केलेल्या चुका टाळून 2026 मध्ये त्या सुधारून 1 जानेवारी 2000 पासून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात 1 जानेवारी 2026 पासून होत आहे. इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न, संकल्प घेऊन नवीन वर्ष 2026 सुरू होत आहे. 2026 या नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत असल्याने यावर्षी 1 जानेवारी हा गुरुवारी येत असल्याने हा दिवस आणखीन खास बनतो. तथापि या दिवशी गुरूंची पूजा आणि आदर करणे खूप फायदेशीर ठरेल. म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. नवीन वर्षाचा पहिला दिवस सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल. सोन्यासारखे दिवस येतील. वर्षभर कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा. वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय जर केले तर घरातील अनेक समस्या कमी होतात. नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. सर्वप्रथम 2025 मधला हा शेवटचा दिवस आहे. उद्याचा दिवस आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्रता, इडापिडा घरातून बाहेर काढण्यासाठी उद्या रात्री 12 वाजता म्हणजेच 31 डिसेंबरला एक उपाय करायचा आहे. आणि यानंतर जो उपाय आपण पाहणार आहोत तो तुम्हाला नवीन वर्षाच्या सकाळी करायचा आहे. तर तुम्हाला उद्या 31 डिसेंबरला रात्री ठीक 12 वाजता काय करायचं आहे? आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने आपण आपलं घर हे नेहमी स्वच्छ करतो तर तो झाडू घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्याच्यासमोर तुम्हाला आडवा हा झाडू ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती टाकून ठेवायची आहे. यानंतर संपूर्ण रात्रभर पिवळी मोहरी त्या झाडूखाली तुम्हाला तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 1 जानेवारी रोजी सकाळी उठल्यानंतर त्याच झाडूने ती पिवळी मोहरी तिथून तुम्हाला घराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायची आहे आणि बाहेर ती जाऊन तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायची आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी, दरिद्री
ही घरातून बाहेर राहील. त्याचबरोबर 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्ताला हिंदू धर्मात शुभ कार्य करणे हे खूप शुभ मानले जाते. या मुहूर्तामध्ये केलेल्या सर्व कामांचे शुभ फळ मिळत असते. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातही ब्रह्ममुहूर्तावरतीच करायची आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची नवीन सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. आता ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती घरातील कोणतीही ही व्यक्ती ठेवू शकतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी हळद टाकायची आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि जो कापूर असो तर तो कापूर तुम्हाला बारीक करून त्याची पूड तयार करायची आहे आणि ती पूड त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. आता हे पाणी तुम्हाला तेव्हा शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे. उघडल्यानंतर लगेचच हे पाणी तुम्हाला उंबरठ्यावरती आणि घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हे शिंपडायचं आहे. त्यानंतर स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे. कारण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती संपूर्ण रात्रभर जी नकारात्मक शक्ती अलक्ष्मी जी येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करू नये आणि पुन्हा आपल्या मागे इडापिडा लागू नये यासाठी हे पाणी आपल्याला तिथे शिंपडायचं आहे. जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल, जी काही दरिद्रता असेल तर ती तिथूनच मागे जाईल, आपल्या घरामध्ये येणार नाही. म्हणून हा एक मुख्य उपाय जो आहे तर तो तुम्हाला 1 जानेवारी 2026 वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची. यामुळे तुमचा संपूर्ण दिवसच नव्हे तर संपूर्ण वर्षही सुरक्षित राहील. या दिवशी पिवळे कपडे घाला आणि संध्याकाळी आई तुळशीची पूजा करा. गरीब आणि गरजूंना पिवळ्या वस्तू किंवा पिवळ्या मिठाई दान करा आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप केल्याने वर्षभर तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीने लेपन करायचं आहे. हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल, गोमूत्र आणि गुलाबजल हे सर्व टाकून त्याचे लेपन तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती करायचं आहे. कारण 1 जानेवारी रोजी गुरुवार आहे आणि गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करत असतो. गुरुवार हा गुरूंना समर्पित असतो, भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो आणि भगवान श्री हरिविष्णूंना गुरूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचे लेपन हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची ओलसर अशी पेस्ट बनवून तुम्हाला त्या कुंकवाने आपल्या उंबरठ्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. ज्या ठिकाणी स्वस्तिक असते त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्याचबरोबर असेच एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. त्यानंतर त्या ओल्या कुंकवाने तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचे म्हणजेच आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयालक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, वित्तलक्ष्मी अशी 8 लक्ष्मींचे 8 ठिपके आपल्याला ओल्या कुंकवाने मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती द्यायचे आहेत आणि त्याची देखील आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून थोड्या अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अष्टलक्ष्मीचा वास हा कायम राहील
आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास्तव करेल. घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आणि घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग देखील मोकळे होत राहतील. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे? 1 जानेवारीला गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी 2 कापूर आणि 2 लवंगा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती जाळायच्या आहेत. जाळत असताना तुम्हाला नवारण मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर कुलदेवीच्या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा कुलदेवीचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा नवारण मंत्रांचा तुम्हाला पठण करायचं आहे. जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्हाला नवारण मंत्राचं पठण करायचं आहे. नवारण मंत्र हा ओम मम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारण मंत्र आहे आणि जेव्हा आपण या मंत्रांचे पठण करतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. तर या मंत्रांचं तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या कुलदेवीचं तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल. तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळवण्यासाठी वाईट गोष्टी सोडण्याचा संकल्प करा. वाईट गोष्टींचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी संकल्प करा. जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपण त्या गोष्टींना बांधले जातो. यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही सिद्ध करायचे असेल जे तुम्हाला काही प्राप्त करायचे असेल तर त्याचा संकल्प करा. हा संकल्प तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम असेल. तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घराच्या देवघरासमोर बसून संकल्प केला तरी सुद्धा चालेल. परंतु 1 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी या दिवशी चांगल्या गोष्टींचा संकल्प तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर वास्तूत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. नववर्ष शुभ राहावे असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना तुम्ही नक्की दान करा. यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला पहिल्याच दिवशी मिळत असतो, जेणेकरून येणारं वर्ष हे आपल्याला सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जाईल. आपण जे काही कमवतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजू व्यक्तींना दान करावा. त्याचं पुण्य जे असतं ना तर ते आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होत असतं. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही कोणाशीही वाद करू नका. घरातच नाही तर बाहेर सुद्धा कोणाशीही वाद करू नका. जर आपण वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर वादविवाद केले तर वर्षभर त्या गोष्टी आपल्या सोबत येत राहतात आणि यामुळे येणारं वर्ष हे आपल्याला चांगलं जात नाही. याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्या प्रगतीवर होत असतात. म्हणून चुकूनही वादविवाद, क्लेश जे आहेत तर ते 1 जानेवारी रोजी गुरुवारी करू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.